आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शालेय शिक्षण विभागासाठी कोट्यावधीचा निधी वितरित. निधी नेमका कशासाठी पाहूया सविस्तर. 18 मार्च 2026चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 19 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने सन 2025-26च्या आर्थिक वर्षासाठी मोठ्या प्रमाणावर निधी अनुदान वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 18 मार्च 2026 रोजी जाहीर केला आहे. हा निधी बीम्स प्रणालीद्वारे उपलब्ध झाल्यानंतर शिक्षण आयुक्त पुणे यांच्या नियंत्रणाखाली वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. निधी कशासाठी आहे? ह्या शासन निर्णयानुसार वितरित करण्यात आलेला निधी मुख्यतः माध्यमिक शिक्षणाच्या विकासासाठी वापरला जाणार आहे. त्यामध्ये खालील प्रमुख बाबींचा समावेश आहे. अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य, कनिष्ठ महाविद्यालयांच्या चालू खर्चासाठी व विकासासाठी अनुदान, ह्यासाठी सुमारे 682 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे. नवीन अशासकीय माध्यमिक शाळा सुरू करणे. ज्या भागात शाळांची गरज आहे त्या ठिकाणी नवीन शाळा सुरू करण्यासाठी निधी, ह्यासाठी सुमारे 332 कोटी रुपये मंजूर. अस्तित्वातील शाळांमध्ये अतिरिक्त तुकड्या वर्ग सुरू करणे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन नवीन वर्ग तुकड्या सुरू करणे, यासाठी सुमारे 195 कोटी रुपये वितरित. निधी वापरावर अटी व नियम. शासनाने निधी वापरासाठी कडक अटी घातल्या आहेत. निधी फक्त मंजूर उद्देशासाठीच खर्च करावा. खर्चाचा मासिक अहवाल शासनाला सादर करणे बंधनकारक. सर्व देयके ECS बँक खाते थेट जमा पद्धतीने दिली जाणार. मागील अनुदानाचा उपयोग पूर्ण झाल्याशिवाय नवीन निधी मिळणार नाही. निधीचा वापर 31 मार्च 2026 पूर्वी करणे आवश्यक. शिक्षण क्षेत्रावर परिणाम. या निधीमुळे राज्यातील शिक्षण व्यवस्थेला पुढील प्रमाणे फायदा होणार आहे. ग्रामीण व दुर्गम भागात नवीन शाळांची उपलब्धता वाढणार. विद्यार्थ्यांसाठी अधिक वर्ग व सुविधा निर्माण होणार. कनिष्ठ महाविद्यालयांना आर्थिक स्थैर्य मिळणार. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास चालना मिळणार. निष्कर्ष. एकूणच हा निधी शालेय व माध्यमिक शिक्षणाचा विस्तार, गुणवत्ता सुधारणा आणि विद्यार्थ्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात आला आहे. शासनाचा हा शासन निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. GR पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. महाराष्ट्र नियोजन अधिनियम 2025-26 अनुदान वितरणाबाबत 18 मार्च 2026चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय. या शासन निर्णयाविषयी आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेलं आहे. हा पूर्ण शासन निर्णय अखिल तांबूसर क्लासेस चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकतो.